आणि एक मोठी बातमी, बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा हा रद्द होणार आहे। एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि या बातमीच्या नंतर कृषी विभागाने कारवाईचे आदेश दिलेत। नाशिक जिल्ह्यामध्ये 5172 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा काढला होता। खरीपाची लागवड न करता 3600 हेक्टरवरती हा बोगस पीक विमा उतरवण्यात आला होता। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा बोगस पीक विमा उतरवल्याच्या संख्येमध्ये सर्वाधिक आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्यामधल्या भ्रष्टाचाराची कबुली सुद्धा दिली आहे। 5172 शेतकऱ्यांनी साधारणतः 3600 हेक्टर क्षेत्रावर जास्तीचा विमा घेतलेला होता। तर हे जे काही आढळून आलं त्याच्यानंतर आपण शासनाकडे अहवाल दिला आयुक्तालयाला की बुवा हे जे शेतकरी आहेत त्यांनी पडताळणी अंती आपल्याला इथे क्षेत्रावर पीक विमा आढळले आपलं पिकाची नोंद आढळलेली नाही आहे। तर त्यामुळे मग आयुक्तालयात देखील याच्याबद्दलची सर्व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे जे काही 5172 अर्ज होते ते रद्द करण्याबाबत आयुक्तालयाने माननीय सर्व विमा कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।